मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी आज पदयात्रा काढत नागरिकांशी थेट संवाद साधला। भाजपच्या उमेदवार सो सुनीता भनमाने, सो शशिकला दोरकर, सो छाया जाधव आणि संदीप सुरेश आवटी यांनी मंगळवार पेठ येथील झारी मशीद परिसरात भव्य प्रचार फेरी काढली। या पदयात्रेत भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी नागरिकांशी संवाद साधताना संदीप आवटी यांनी सांगितले की बापूंच्या नेतृत्वाखाली प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून त्याच विकासकामांच्या जोरावर जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असून जर महापालिकेवरही भाजपची सत्ता आली तर प्रभागातील उर्वरित विकासकामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नागरिकांना आवाहन करताना संदीप आवटी म्हणाले की कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता भाजपच्या संपूर्ण पॅनलला विजयी करावे, जेणेकरून प्रभागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधता येईल। या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घराघरात भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। भाजपच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। या प्रचार फेरीमुळे प्रभाग क्रमांक 3 मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आणखी वेग येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। ज्यावेळी आपली प्रभागाची इलेक्शन डिक्लेअर झाली तेव्हापासून आजपर्यंत आमची विविध ठिकाणी पदयात्रा चालू आहे आणि ह्या पदयात्रेला आम्ही भारतीय जनता पार्टीकडून आम्ही चारही उमेदवार उभा आहे। जसं जसं आमचं दररोज आमची पदयात्रा पुढे जात आहे तसा आमचा उत्साह वाढत आहे, कारण की ह्या प्रभागातून बापूंच्या नेतृत्वाखाली जे विकास काम झालेलं आहे त्या विकास कामाच्या माध्यमातून जे आम्हाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे, आमची पण ऊर्जा वाढत आहे। आणि मी एवढंच आवाहन करतो की आम्हाला देशात मोदी साहेब आहेत, राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि जर महापालिकेत पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर बाकीचे राहिलेली कामं आम्ही व्यवस्थितपणे पार पाडू शकतो। आणि मी नागरिकांना एवढंच आवाहन करतो, कुठल्याही भूल तापाला बळी न पडता कामाची माणसं आम्ही चारी आहे, आमच्या चारही कमळ बटनासमोर बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावे ही नम्र विनंती।